आर्थिक केंद्र हे मुंबईला येणार तर गिफ्ट सिटी, मुंबईला येणार ती पळून नेली गुजरातला। ठीक आहे, आम्ही गुजरातचं काय ओरवडून घेणार नाही, पण वित्तीय केंद्र हे नव्याने आम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये उभं करू की जेणेकरून अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील। शहरांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करत असताना ग्रामीण भागामध्ये सुद्धा अनेक तरुण असे आहेत की जे शिकले सवरलेत पण तिथे नोकरीची संधी नाहीये, म्हणून त्यांना स्थलांतर करावं लागतंय। तर त्यांना तिथल्या तिथे स्वतःच्या जिल्ह्यातच गावातच रोजगार कसा निर्माण करता येईल याच्यावरती सुद्धा आम्ही अधिक लक्ष देणार आहोत। उद्योग स्नेही असं वातावरण राज्यामध्ये जे सध्या नाहीये, आमच्या काळात होतं। अनेक MOUs आम्ही केले होते, काही प्रमाणात गुंतवणूक प्रत्यक्षात आली पण होती। हे गद्दारांचं सरकार आल्यानंतर ही गुंतवणूक थांबली किंवा ती पळवली गेली। तर परत एकदा उद्योग स्नेही वातावरण निर्माण करू आणि त्याच बरोबरीने आम्ही पर्यावरण स्नेही हे उद्योग आणू। पर्यावरण स्नेही म्हणजे अनेकदा आपण पाहिलं असाल की काही प्रकल्पावरनं मोठमोठी आंदोलनं होतात, जसं जैतापूर होतं, आता मध्ये नाणार झालं, आता बारसू आहे, मग वाढवण बंदर आहे। असे विनाशकारी प्रकल्प हे आम्ही राज्यात